तर नमस्कार मित्रांनो. तर सध्या आता आपण चाललोय कोल्हापुरातलं एकदम सुप्रसिद्ध असं स्वामी समर्थांचं मंदिर आहे. तिथं आपण आता चाललोय. तिथं तुम्हालाही घेऊन जातो. ब्लॉग एंड पर्यंत बघा, तुम्हाला एकदम भारी वाटणार आहे. कोल्हापुरात कधी जर तुम्ही आला तर या मंदिरला एकदा नक्की भेट द्या. माझ्यासोबत बिंग प्रसाद आहे, जो की 4 व्हीलर घेऊन आला. कारण मागाशी आता पाऊस पडालता, आता थोडा थोडा तुम्हाला दिसत असेल पाऊस पडालता, त्यामुळे भावानं पाऊस होता म्हणून 4 व्हीलर काढल्या. तर आता आपण चाललोय तेच मंदिरात. तर तुम्हाला मंदिरात गेल्यावर डायरेक्ट व्हिडिओ दाखवतो. तर हे जे तुम्हाला दिसालंय की नाही, ते स्वामी समर्थांचं मंदिर आहे. आणि आत्ता आपण सध्या चाललोय तिकडं. हे बघा, इथं जे आहे, इथं हे मंदिर आहे स्वामी. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की भेट द्या. आपलं भारी मंदिर आहे की नाही. तर आत्ता जस्ट आमचं दर्शन झालं, तुम्ही बघितला. आणि असं मस्त स्वामीचं मंदिर आहे. तुम्ही एकदा नक्की भेट द्या. मी त्याचे थोडे सिनेमॅटिक शॉटसुद्धा घेतले आहेत. ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो. ते इंस्टाग्रामवरती जाऊन तुम्ही बघा. त्याची रील एक पडेल थोड्या दिवसात, तर तुम्ही तिथेही जाऊन बघा. आणि आत्ता सध्या आम्ही प्रसाद खायलो. प्रसाद खायला आहे. प्रसाद खायला लागला आहे. कसं वाटते बाबा, प्रसाद कसा आहे? तर तुम्ही जर गुरुवारी इथं आला तर तुम्हाला इथं प्रसादसुद्धा भेटेल. तर भात वगैरे सगळं असते. तर आत्ता जस्ट आमचं दर्शन झालं. आम्ही दर्शन करून बाहेर आलो. तुम्ही बघितलं असेल, इतकं मस्त असं मंदिर आहे स्वामी समर्थांचं. जिथे गेल्यावर अगदी मन असं पूर्णपणे प्रसन्न होतंय. तर वा, तुला कसं वाटलं? मी तर कायमच येतोय. हा तर कायम येतोय. मी आज फर्स्ट टाइम आलतो. मी कायम येत ना, हा माझा फर्स्ट टाइम होता. त्याला कायम असतोय. कायमचा एक्सपिरियन्स काय सांग जरा. एक नंबर. इथं कायमच तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला कायम दर गुरुवारी तुम्हाला नवीन फ्रेश असं फील होणार. तुम्ही एकदा नक्की, त्यामुळे नक्की भेट द्या. आणि ह्याचा जर पत्ता तुम्हाला म्हणायचं म्हटलं तर कोल्हापुरातल्या रोईकर कॉलनीमध्ये हे जे स्वामी समर्थांचं मंदिर आहे, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की भेट द्या. मला तर खूप भारी वाटलं. मी तर ट्राय करणार आहे दर गुरुवारी इथे यायला, किंवा जसं मला वेळ मिळेल तसं मी येऊन जाईन. तुम्ही सुद्धा एकदा नक्की भेट द्या इथं मंदिराला.